वंदे मातरम. मी सागर गिरे. सत्याला न्याय पाहिजे. ग्रामसेवकांनी खाल्ली ग्रामपंचायत. झोपलेले प्रशासन जागे करण्यासाठी काळे झेंडे घेऊन बोंबाबोंब आंदोलन जिल्हा परिषद कार्यालयासमोर 26 जानेवारी 2026 रोजी झेंडा फडकवण्याच्या वेळेस आम्ही करणार आहोत. थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही 2.5 वर्ष झालं गावातील बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या कामांचा पाठपुरावा करत आहोत. ह्याच्यामध्ये 2 वेळेस आंदोलन केलं आहे, 2 वेळेस उपोषण केलं आहे आणि आता आम्ही 5व्यांदा आंदोलनाचं निवेदन दिलं आहे. तरी पण प्रशासनाने आज तगायत कुठल्याही प्रकारे आमची दखल घेतलेली नाही. त्याच्यामध्ये शेवटचं उपोषण आम्ही 13/10/2025 रोजी केलं होतं. त्या ठिकाणी उपोषणाच्या 4थ्या दिवशी म्हणजे 16/10/2025 रोजी आम्हाला प्रशासनाने 3 दिवसात जिल्हास्तरीय कमिटी नियुक्ती करून चौकशी करू म्हणून असं सांगितलं होतं. परंतु आता 16 जानेवारी 2026 रोजी 3 महिने कंप्लीट होत्यात. म्हणजे 3 दिवसाचे 3 महिने कंप्लीट झाले तरी पण अजून प्रशासनाने कुठल्या प्रकारे दखल घेतलेली नाही. याच्यामध्ये आम्ही कित्येक वेळेस प्रशासनाला जाऊन भेटलो, परंतु प्रशासन हे उडीची उत्तर देतं आहे. येईन 2 आठवड्यात, येईन 3 आठवड्यात, येईन 10 दिवसात, असे करून आता 3 महिने होत आले. अजून कुठल्याही प्रकारे कमिटी गावामध्ये आलेली नाही. या गावातील चौकशीचे कामं म्हणजे जाधव वस्ती ते गिरे वस्तीवरील रस्ता चोरीला गेला आहे, भूमिगत गटारी चोरीला गेलेली, 250 संडास बाथरूम चोरीले गेलेले आहेत, बिहार पॅट्रोलमधील झाडे चोरीले गेलेले आहेत. प्रशासन हे वेळ लावतं. म्हणजे यात बरेच जण गुंतागुंतीचा खेळ आहे. त्याच्यामुळे हे प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करतं आहे. त्या अनुषंगाने आम्ही जे प्रशासनाला परिपत्रक दिलं आहे त्या परिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे होणारे पंचनामे हे पोलीस बंदोबस्तमध्ये व्हावेत, व्हिडिओ चित्रीकरण फोटो घेऊन व्हावेत, ग्रामस्थांना 1 ते 2 दिवस आधी लेखी कल्पना द्यावी जेणेकरून त्या ठिकाणी ग्रामस्थही उपस्थित राहतील. पूर्वीप्रमाणे कुठतरी गावाच्या बाहेर हॉटेलवर बसून धाब्यावर बसून हे पंचनामे करण्यात येऊ नये. त्याच्यासाठी आम्हाला पोलीस बंदोबस्त पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी पोलीस पण साक्षीदार असतील आणि व्हिडिओ चित्रीकरण असल्यानंतर प्रत्यक्षात ते जो कुठं कामं केले ते दिसून पण येतील. अशी आमची मागणी आहे. ही मागणी प्रशासनाने 25 जानेवारी 2026पर्यंत आम्हाला हा सही शिक्क्यानिशी अहवाल मिळावा. परिणामी या त्रासाला कंटाळून आम्ही बोंबाबोंब आंदोलन हे जिल्हा परिषद कार्यालयासमोर झेंडा फडकवण्याच्या वेळेस 26 जानेवारी दिवशी आम्ही करणार आहोत. याच्यामध्ये माझे किंवा माझ्या सहकारी जे माझ्यासोबत असणाऱ्या मित्रांचं जर काय बरं वाईट झाल्यास त्यात पूर्णपणे प्रशासन जबाबदार असणार आहे. नको त्या ठिकाणी गावातले जे लोक डोकं लावणारे, आम्ही ह्यांचं ह्या चौकात बघू, आम्ही त्यांचं त्या चौकात बघू, आम्ही ह्यांना तिकडं धरू, आम्ही तिकडं गाठू, त्यांनाही आम्हाला आव्हान आहे की तुम्ही आम्हाला कधी बी नडा, कुठे बी नडा, परंतु ज्यावेळेस आमचं काय बरं वाईट होईल त्यावेळेस तुमची पण आमच्याकडं यादी आहे. जेवढे मध्ये तोंड खुपसत होते तेवढे बी आम्ही अडकवण्याचा प्रयत्न